काळात आपण पण होतो, आपण इकडे बघता कसं बीजेपीचं की साधी गोष्ट आणीबाणीच्या संबंधी लोकांची प्रतिक्रिया झालीच ही वस्तुस्थिती. ती झाल्याच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाच्या समोर क्षमा मागितली, देशाच्या नेतृत्वाने जाहीर माफी मागितली. असं असल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा हा विषय उकळून काढणं हे काही सभ्यतेचं आणि शहाणपणाचं लक्षण आहे. पण भले भाजपवाले काही म्हणत असे की ज्या इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली त्यासाठी काँग्रेसचा पराभव झाला, त्याच इंदिरा गांधींना 1 वर्षाच्या नंतर लोकांनी सत्ता हातात दिली. हे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्यामुळं हा जो आणीबाणीचा निर्णय त्याच्यात लोकांची प्रतिक्रिया होती. पण देश चालवायचा विचार ज्यावेळेला आला त्यावेळेला आणीबाणी ज्यांनी आणली म्हणून ज्यांच्या आरोप आहे त्यांच्या हातात देशाची सूत्र ही जनतेने दिली, ही दुर्लक्षित करण्यासाठी नाही. महाराष्ट्र शक्तीवीर कायद्या महामार्गासाठी 20,700 कोटींची तरतूद मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली आहे, परंतु स्थानिक शेतकऱ्यांचा अजून देखील विरोध आहे त्याला. तुम्ही कसं बघता याच्याकडे? आणि मला हा विषय समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांची त्याच्याशी बोलणार. त्याच्यानंतर जर राज्य सरकारने आम्हाला लोकांना याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. तुम्हाला समजून न घेता, तुम्हाला न सांगताच आता फडणवीस साहेबांनी धमकी दिलेली आहे की याच्यामध्ये राजकारणाला तर याद राखा. सर्वांची झोप उडाली. कधीतरी सांगितलं याद राखा तर कसं करायचं? तुम्ही याच्यातले सत्ताधाऱ्यातले 2 मंत्री ना मी पहिल्यांदा हे करू. महाराष्ट्राची तरुण पिढी हा जो विषय निश्चित बुद्धिमत्तेचा त्याच्याशी जवळीक ठरणारा हा तयार केला. जे करायचं असेल तर सामान्य कुटुंबाच्या मुलाला सुद्धा याचं शिक्षण मिळेल याची काळजी घ्यावी लागेल. त्याचा उपयोग हा निवड शिक्षणाच्यासाठी नाही, तर उद्योग शेती सगळ्याच याच्यासाठी. समाधानाची एक गोष्ट आहे की केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वी याला मान्यता दिली आणि 7 दिवसामध्ये त्याचा कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याच आठवड्यामध्ये 500 कोटीची तरतूद केली आणि याला प्रोत्साहन द्यायचा निर्णय घेतला. आज शेती उत्पादन वाढवायचं असेल तर याची मदत होते. त्याला आर्थिक खर्च आहे 25,000 रुपये हेक्टरी खर्च आहे. पण राज्य सरकारने केंद्र सरकारने त्याचा वाटा उचलायचं ठरवलं आणि शेतकऱ्याचं ओझं कमी करायचं ठरवले. आणि ही स्थिती पाहता विद्यार्थी असतील, शिक्षण क्षेत्राचे जाणकार असतील, शेतकरी असतील, उद्योजक असतील, या सगळ्यांनी याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आणि आनंदाची गोष्ट आहे की वेद शिक्षण संस्थेसाठी जी मार्गदर्शक एज्युकेशन आहे संस्था आहे त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला. त्याचा उपयोग हा निश्चित झाल्याशिवाय राहणार. दुसरं म्हणजे आता हिंदीला जो विरोध हा विषय हिंदी भाषा जी काही सक्ती केली जाते पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना, तर त्याला विरोध होतोय. कलाकारांनी सुद्धा विरोध केलेला आहे, अनेक लेखकांनी विरोध केलेला आहे. त्याचबरोबर आता जे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे हे सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत. काय तुम्ही कसं बघता याकडे? त्यालाच प्रश्न जोडून आहे की माझ्या मते या सगळ्यांचा आग्रह जो आहे तो प्राथमिक शिक्षणामध्ये
हिंदी सक्तीचं करू नये. 8वीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. हिंदी देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो आणि त्यामुळं हिंदीला एकदम त्याच सर्वोच्च करायला नाही. पण हे जरी खरं असलं तर मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये भाषा किती आत्मसात तो करू शकेल, त्याच्या किती भाषेचा लोट टाकावा लागेल याचा विचारसुद्धा करावा लागेल. तो लोट टाकला आणि मातृभाषा ही बाजूला पडली तर हे योग्य नाही. आणि म्हणून 5वीपर्यंत हिंदी भाषेचा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची पाहिजे आणि त्याच्यानंतर तुझं जे काही करायचं असेल तर 5वीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील. त्याला आमचा विरोध नाही. साहेब, पण आत्ता जे बाकीचे सगळे लोक जे बोलत आहेत त्याचा ठाकरे बंधू त्याचे मी स्टेटमेंट आता बघितली. ते काही चुकीचं नाही. त्या स्टेटमेंटमध्ये कोणत्या स्टेटला हिंदी आणि हवी आणि नको या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्यामुळं त्या निमित्तानं महाराष्ट्रात मराठी भाषिक एकत्र येत असतील, भूमिका घेत असतील त्याचे मातृभाषेत च्या आयोजित केलेला आहे. सर्वपक्षीय लोकांना नेत्यांना बोलवलेले, तुमची काय भूमिका राहणार आहे? मला आता तुम्ही सांगताय, आम्हाला काही कोणी सांगितले नाही. हा विषय कुणी एकतर राष्ट्रीय पक्ष सामूहिक निर्णय घेऊ शकत नाही. त्याने असं सांगितलं असं मी ऐकलं की आम्ही अन्य पक्षाची बोलणार त्यांना बोलून द्या, बोलायच्या नंतर चर्चा करू. आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही. साहेब, पाटणमधील पाटणकर गट BJPमध्ये गेलेला आहे. इकडे शशिकांत शिंदे साहेब आपल्याबरोबर नेहमी असतात. यांच्यावर आपण काही मोठी जबाबदारी देणार का? कारण गेले काही दिवस त्याची चर्चा सुरू आहे. भाकरी फिरवण्याची. बघूया चर्चा चालू आहे. साहेब, भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी एक स्टेटस ठेवलं होतं, दिव्यात तेल हे जळायच्या आधी घालतात, दिवा विजल्यावर घालत नाहीत, अशा प्रकारचं एक स्टेटस ठेवलं आणि त्याच्यावरनं आता ते नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मला भास्कर जाधव हे जवळून माहिती विचाराने स्पष्टता आहे. एखाद्या गोष्टीवरून नाराजी असते हा एखाद्या माहिती. पण भास्कर जाधव यांचं योगदान विधिमंडळात उत्तम आहे. ते प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात हा आमचा अनुभव आहे. आणि ते एखाद्या गोष्टी राबवल्या असतील पण तत्व ते कधी सोडणार नाही. परवा शिवसेनेची उद्धव सेनेची बैठक झाली. त्यामध्ये जिल्हा प्रमुख सांगितले की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पक्षचिन्हावर लढणार आहे किंवा स्वतंत्र लढणार आहे. दुसरीकडे महायुतीनं स्वतः एकत्र लढण्याची तयारी केली आहे. तशी महाविकास आघाडीची भूमिका आणखी स्पष्ट नाही का? तशी तयारी आहे? महाविकास आघाडीची या संदर्भात आम्ही एकत्र बसायची चर्चा केली. दिवस नक्की नाही तर कदाचित 30 तारखेला आमची बैठक तुमची विधानसभाकडे 30 तारखेला आमची बैठक होण्याची शक्यता आहे. कन्फर्म अजून नाही, पण बैठक घ्यायची आणि एकत्रित निर्णय घ्यावा या संबंधीचा विचार आमच्या पुढे आहे. साहेब, माळेगाव कारखान्यात दणदणीत विजय झाला 21-1. काय त्याचा जल्लोष खूप मोठा महाराष्ट्रात झाला. हो, महाराष्ट्रात झाला. साहेब, एक प्रश्न द्या. याच्या आधी सुद्धा तो कारखाना आज ज्यांच्या हातात आहे त्यांच्याच हातात. साहेब, मुंबईमध्ये एक 2 दिवसाची राष्ट्रीय परिषद झाली. त्याच्यामध्ये विधिमंडळाचे परत संसद सदस्य समितीचे आले होते. तिथं शाही भोजन देण्यात आलं, चांदीच्या ताटांमध्ये जेवण देण्यात आलं. 4,500 रुपयाला थाळी अशा पद्धतीचा त्याचा खर्च झाला. असं कशाने बाहेरचे लोक आले त्यांना खाऊ घातलं ते कशात घातलं, पत्रावर घातलं तर ताटावर घातलं तर कशात.
साहेब सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती युद्धाची परिस्थिती आहे, त्याची आर्थिक परिस्थिती नेमकी भारतावर काय होईल? चित्र असं दिसतंय, इराण याच्यावर हल्ले झालेले, त्या हल्ल्याची सुरुवात इस्रायलकडनं झालेली. इराण याला दुखवणं भारताच्या दृष्टीनं योग्य नाही. आतापर्यंत भारताचं नेतृत्व ज्या ज्या लोकांनी केलं, इंदिरा गांधी असतील, नेहरू असतील, नंतरच्या काळामध्ये नरसिंहराव असतील, मनमोहन सिंग असतील, या सगळ्या नेतृत्वानं इव्हन अतुल बिहारी नेहमीच इराणच्या बाबतीत समंजसपणाची भूमिका घेतली. इस्रायल शेतीच्या क्षेत्रात उत्तम काम करतो, संशोधन चांगलं आहे, त्याच्याबद्दलची आस्था हे आपल्याला आहे. पण ज्या वेळेला एखादा देश एखाद्या मोठ्या देशावर हल्ले करतो, कटुता निर्माण करतो, ही गोष्ट योग्य नाही आहे. आणि त्या दृष्टीनं भारताची आत्तापर्यंतची भूमिका ही जी इराणला अनुकूल होती, त्याच्यापासून आजचं राज्यकर्ते स्वच्छ भूमिका घेत नाही. त्यांना निर्णय घ्यावा लागेल. त्यांना आत्तापर्यंत देशाची जी लाईन आहे ती स्वतः ठेवणे हा दृष्टिकोन स्वीकारावा. साहेब, जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका स्वबळावर का आजन करा? ठीक आहे, तुमची बैठक आहे 30 तारखेला. साहेब, काल BJPनं आणीबाणीला 50 वर्ष झाल्याबद्दल जे करणे हसन मुश्रीफ त्याची माहिती नाही. साहेब, आपण आता कोल्हापूरला निघाला आहात. सांगली जिल्ह्यात काल शेटपळे गावामध्ये शेतकरी रस्त्यावर प्राणात अंग टाकून त्याला विरोध केला. आता कोल्हापूरच्या जनतेचा गेले 6 महिन्यापासून तो विरोधच आहे. मग आता आपण तिकडे आपली जर भेट घेतली तर आपण त्या शेतकऱ्याचं समर्थन करणार की राज्य सरकारच्या भूमिकेला पाठिंबा देणार? मी असं तुम्हाला सांगितलं की हा प्रकल्प काय हा आधी मी समजून घेईन, त्याची आवश्यकता आहे हे जाणून घेणं, त्यासाठी सरकारचा आग्रह म्हणून काय ही सरकारने जर आम्हाला माहिती दिली तर ती त्यांच्याकडे घेणार. आणि त्याच वेळेला त्या भागातील शेतकरी ज्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत त्या भागातले लोकप्रतिनिधी जे जाहीरपणाने बोलत आहेत, त्याच्यामध्ये मंत्रिमंडळाचे मंत्री असतील किंवा राजू शेट्टींच्यासारखे जाणकार असतील, त्यांची मतं आणि त्यांचा आग्रह हा समजून घ्यावा लागेल. उगीच विरोधासाठी विरोध करणारे ते नाहीत. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन मी माझं मत मांडलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.